कॉन्क्रीट रस्त्यातील एक कारनामा तुम्हाला दाखवतो। मी शामगावचा घाट आत्ता ओलांडून या ठिकाणी पुढं आलेलो आहे आणि शामगाव घाट ओलांडून आल्यानंतर ही कॉन्क्रीट रस्त्याची जी अवस्था झालेली आहे, कॉन्क्रीटचा थर अगदी एक 4 बोटं निसटून त्याखाली चक्क तुम्हाला माती आणि मुरूम दिसेल अशा पद्धतीने या ठिकाणी कॉन्क्रीट या रस्त्यावर करण्यात आलेलं आहे। अत्यंत म्हणजे हलगर्जीपणा या कामामध्ये झालेला आहे आणि ह्या संदर्भात वारंवार आपण बातम्या केलेल्या आहेत। विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, अभियंता आहेत राजेश धुमाळ, त्यांना वारंवार आम्ही व्हॉट्सअपला वगैरे बातम्या टाकल्या की या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होते। त्यांची कुठलीही प्रतिक्रिया या कामासंदर्भात आज तागायत आलेली नाही। एकूणच त्यांच्या कामाबद्दल या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले की धुमाळ साहेब, तुम्ही एकदा येऊन ही परिस्थिती बघा आणि 480 कोटींचा जो आम्ही वारंवार उल्लेख करतोय की या रस्त्यासाठी एवढा निधी खर्च केला आहे आणि अशा पद्धतीनं जर ह्या रस्त्याचं काम होत असेल तर आपण याकडं आणि आपल्या वरिष्ठांनी या रस्त्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। कारण साहेब, काळ माफ करणार नाही आपल्याला। अनेक लोक कुटुंबासह या रस्त्यावरून प्रवास करतात। हा राज्यमार्ग आहे, हजारो वाहनं रोज या रस्त्यावरून ये जा करतात आणि जर हे काम असं होत असेल तर पूर्वीचा डांबरी रस्ताच बरा असं म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आलेली आहे। अत्यंत या ठिकाणी आपण लक्ष द्यावं, अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आहे। हा जो मायनी मल्हारपेठ रस्त्याचं काम चालू आहे, आपण बघू शकता कशा पद्धतीनं निकृष्ट काम चालू आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी या रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण केलं आहे। इथं जर आपण बघितलं आत्ता तर बघा, यामध्ये इथं खाली आणि इथं वर आणि वरनं टाकलेलं आहे। या ठेकेदार कंपनीचं काम करताना इथं ॲक्च्युली काय केलं आहे की रस्ता केल्यानंतर किमान त्याच्यावर 25 दिवस तरी पाणी मारायला पाहिजे। मात्र यांनी रस्ता कॉन्क्रीट टाकला आणि त्याच्यावरून वाहतूक सुरू केली। आपण रस्त्याची अवस्था बघतोय, आत्ता एक जर कॉन्क्रिटीकरण निसटू लागले, इथं बघा अशा भेगा पडलेल्या आहेत या रस्त्यावर आणि 2 महिन्यात या रस्त्याची अशी अवस्था आहे। तर भविष्यामध्ये हा रस्ता किती वर्ष टिकणार का? परत पुढच्या वर्षी शासनाला या ठिकाणी 480 कोटींचा निधी परत टाकावा लागणार, गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शासनानं, स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीनं या गंभीर विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। प्रवीण कांबळे, ओम टीव्ही न्यूज, कराड। या रस्त्यावरील सध्या मसूरच्या हद्दीमध्ये आहे मी सध्या। बघा, या ठिकाणी जे कॉन्क्रीट टाकलेलं आहे त्याची खडे आत्ता निसटून अशा पद्धतीनं खड्डे निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे हे सांगायला कुठल्या मांत्रिकाची गरज लागणार नाही। अत्यंत आपण जर रस्ता बघितला तर त्याचं कॉन्क्रीट या ठिकाणी निसटू लागलेलं आहे। त्यामुळं प्रश्न गांभीर्यानं खरं तर आपले जिल्ह्याचे बांधकाम मंत्री असतील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांनी घ्यायला हवा। कारण या रस्त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आलेला आहे। जवळपास आपण बघितलं तर 480 कोटींचा निधी, म्हणजे जवळपास 1 किलोमीटरसाठी 6.5 कोटी रुपयाच्या आसपासचा खर्च या रस्त्याला आहे। त्यामुळे जर अशा पद्धतीनं हे जर कॉन्क्रीट आत्ताच निसटू लागत असेल तर हा वाहनधारकांच्या जीवाशी खेळ आहे। याचे गांभीर्यानं लक्ष देणं खरं तर गरजेचं आहे। मसूर ते शामगाव या नव्यानं कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्यावरून आपण प्रवास करतोय। एकदा संबंधित अधिकाऱ्यांनी, ठेकेदारांनी आणि जे कोणी या रस्त्याशी संबंधित निगडीत यंत्रणा आहे त्यांनी मसूर ते शामगाव असा प्रवास या रस्त्यानं करावा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की या रस्त्याची कशा पद्धतीनं काम झालेलं आहे। अत्यंत आपण जर बघितलं तर गाडीतून प्रवास करताना आपण नवीन रस्त्यानं प्रवास करतोय असं वाटतच नाही। मोठ्या प्रमाणावर खड्डे, चाकांची आदळआपट होते आणि त्यामुळं प्रचंड मोठा त्रास वाहनधारकांना या रस्त्यानं जाताना सहन करावा लागणार आहे। रस्त्यानं माळवाडीच्या पुढे मी आलो आहे सध्या। आज तारीख आहे 28 एप्रिल 2026। या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं आणि काही ठिकाणी असे पॅचेस ठेवले होते मोकळे आणि या पॅचेसमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। विशेषतः रस्त्यावर अनेक ठिकाणी जे चढ उतार आपल्याला निर्माण झालेले पाहायला मिळतात ते यामुळं की काही ठिकाणी असे पॅचेस ठेवण्यात आले आणि ते नंतर भरण्यात आलेले आहेत। त्यामुळं रस्त्यांवर चढ उतार निर्माण होऊन प्रवास करताना मोठे धक्के आणि हादरे वाहनधारकांना
सहन करावे लागत आहेत. त्यामुळे या संपूर्णच कामाची चौकशी संबंधित विभागानं करणं अत्यंत गरजेचं आहे. अंतवडी गावच्या हद्दीमध्ये आपण सध्याला या रस्त्याची आपण अवस्था बघतोय. आणि रस्त्यावर जो कॉन्क्रिटीकरणाचा थर जो आपण संबंधितांकडून टाकण्यात आलेला आहे, हा थर बघितला तर खाली आपण बघू शकतो की अत्यंत याची जी ही आहे म्हणजे ज्या पद्धतीनं टाकायला पाहिजे त्याचंही या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे. कारण हे वरचे थर आता निष्ठू लागलेले आहेत आणि या रस्त्याचं काम करत असताना अत्यंत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. म्हणजे हजारो लाखो रुपये किमतीचे वृक्ष तोडण्यात आले. ते वृक्ष कुठे गेले, कुणाला विकले, त्याचं काय झालं हे याचा थांग पत्ता लागायला तयार नाही. हा एक महाकाय वृक्षाचा आपण बुडका बघू शकतो की या रस्त्याच्या कामामध्ये हे तोडण्यात आलं होतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचं नुकसान झालेलं आहे. हा बघितलं आपण तर अंतर्डी गावचा बोर्ड समोर आहे आपल्या आणि या ठिकाणी हे जे रस्त्याचं काम सुरू आहे ते काम पण आपण बघतोय. एकूणच लोकांमधून या कामाबद्दल एक नाराजीचा सूर आहे, संतप्त प्रतिक्रिया आहेत. रस्त्याची अवस्था आपण बघतोय. हा चौक आहे, शामगाव घाट संपल्यानंतर हा जो चौक लागतो या चौकामध्ये रस्त्याचं काम जर आपण बघितलं तर इथंही अत्यंत निकृष्ट दर्जानं काम झालेलं आहे. अनेक चढ उतार रस्त्यामध्ये निर्माण झालेले आहेत. रस्त्याला काही ठिकाणी तडे जायला लागलेत आणि या ठिकाणी जे कॉन्क्रीट आहे तेही निसटण्याचे प्रकार या ठिकाणी सहज दिसून येतात. त्यामुळं या रस्त्याचं काम अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करून योग्य त्या पद्धतीनं होणं खरं तर गरजेचं आहे. तालुक्यातील गोपूरचे रहिवासी आपल्यासोबत आहेत. ते आता गोपूरवरून या रस्त्यावरून जवळपास एक 25 किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहेत. काय सांगाल, कसं वाटलं तुम्हाला या रस्त्याने येताना? साहेब, या रस्त्याची परिस्थिती गंभीर आहे की इथून येता जाता कपड्याचा विषय जाऊ द्यावं पण माणसाचे डोळे तरी शाबूत राहतील का नाही ही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. इतकी परिस्थिती गंभीर आहे. या लोकांनी हे जे रस्त्याचं काम करतायत त्यांनी काहीतरी उपाययोजना करून थोडं टप्प्याटप्प्याने काम करावं एवढीच माझी विनंती आहे. कारण काय एवढा त्रास होतो या येणाऱ्या आता मला चष्मा आहे, सगळा चष्मा असं काय नाही, पण जे उघड्या डोळ्याने फिरतायत त्यांना त्रास किती आहे. ह्यासाठी हे जे कंत्राटदार आहेत त्यांनी जरा ह्याबद्दल काहीतरी उपाययोजना करावी. तुम्ही आता गोपूरवरून आला, हा साधारण आता तुम्ही शिवडेगावच्या हद्दीपर्यंत आला जवळ. हो, तुम्हाला कॉन्क्रीट रस्त्यावरून येताना गाडीवरून प्रवास करताना अहो भयंकर सांगतोय काय पुढे आल्यावर बरं यांनी असं वा पुढे धोका आहे काय असे फलकच नाही. तो समजा दिवस आहेत ते दिसत आहेत पण रात्रीचं काय, रात्रीचं कितीतरी वेळेला अपघात व्हायची भरपूर चिन्ह आहेत. काहीतरी उपाय केले पाहिजे. ही रस्तेवाले आहेत ह्यांना थोडं तरी वाटलं पाहिजे बाबा पुढे रस्ता बंद आहे, निदान फलक तरी लावला पाहिजे ना. तसंही काय नाही हो, फक्त ती पट्ट्या बांधते ती या. अरे पण रातचा एखाद्या गाडीला लाईट कमी असते, जास्त असते जर दिसन कमी असेल काय करायचं, त्या खड्ड्यात मारावं. हे जे काम चालू आहे त्याबाबत तुम्ही समाधानकारक आहात का? अजिबात नाही. 2 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे. मायनी ते निसरे फाटा, शामगावच्या घाटापासून किंवा मायनीपासून ते आपल्या निसरे फाट्यापर्यंत ज्या संबंधित ठेकेदारांनी जे काम केले आहे ते पूर्णपणे निष्ठुर दर्जाचे केले आहे. वेळोवेळी संबंधित PWDच्या अधिकाऱ्यांनी जाग्यावर येऊन तळपाणी करण्यासाठी बोलवलं असता ते स्वतः टाळटाळ करत आहेत. संबंधित सोनाई डेव्हलपरचे PM चेतन ते सुद्धा येतो बोलतात, काही वेळेस ते फोनसुद्धा उचलत नाहीत. असे बरेच दिवस झाले. ते संबंधित काम हे पूर्णपणे निष्ठुर दर्जा झाले आहे. तरी या कामाची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर व PWDच्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. गेले 6 महिन्यापासून हे रस्त्याचे काम चालू होतं. तिथे खड्डा पडलेला आहे. बरेच असे लोक तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे. आता वेळोवेळी तक्रार किंवा निवेदन देऊन सुद्धा तोंडी बोलून करतो चालूच आहे असे बरेच ॲक्सिडेंट तिथं झालेले आहे.
इथं स्थानिक आमदार आहेत, भाजपचे पदाधिकारी इथं मजबूत आहेत कराड उत्तरमध्ये. असं असताना सुद्धा या ठिकाणी या कामाकडं दुर्लक्षपणा होतंय, काय सांगाल तुम्ही? दुर्लक्षपणा होतोय कारण की संबंधित अधिकारी नेते मंडळी हे कामाच्या दृष्टिकोनातून फक्त निधी आणायचं काम करतात, पण संबंधित काम चांगलं व्हावे असे माझ्या दृष्टिकोनात तर वाटत नाही. असं त्या नेत्याची त्या नेत्यांनी जो वरून निधी येतो संबंधित म्हणजे रस्त्याला येऊ द्या किंवा कशाला पण येऊया, संबंधित कामाची क्वालिटी तर चांगली झाली पाहिजे. एवढीच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी एक चळचळीची विनंती आहे की संबंधित प्रतिनिधीने व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व बांधकाम मंत्री यांनी लक्ष घालून संबंधित कामावर जी क्वालिटी आहे की नाही हे संबंधित चेक करावी, त्यानंतरच जर आहे उर्वरित बिल अदा करावे.